स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा मी संतोष जोरदार स्वागत करत आहे. आणि 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला जी चाहूल लागली आहे 2025 या नवीन वर्षाची, त्याविषयीचाच हा खास व्हिडिओ असणार आहे. 2025 या नवीन वर्षाचे एक अरुणोदय नावाचे कॅलेंडर आपल्या हातात आलेले आहे. आपण याआधी महालक्ष्मी कॅलेंडर, कालनिर्णय कॅलेंडर, दाते पंचांग तसेच आनंदी वास्तू कॅलेंडर विषयीची माहितीचे व्हिडिओ सर्व टाकलेले आहेत. आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला अरुणोदय जी दिनदर्शिका आपल्याकडे आलेली आहे, आपण पाहू शकताय वर्षाचे संपूर्ण पंचांग आणि परिपूर्ण माहितीचे अरुणोदय वार्षिक पंचांग कॅलेंडर 2025 हे आपल्या हातात आलेले असून आपल्याकडे या संपूर्ण 12 महिन्याचे व्हिडिओज आता आपल्या चॅनलवर येणार आहेत. प्रत्येक महिन्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. जसे आपण पाहू शकता जानेवारी, फेब्रुवारी प्रत्येक महिन्याचा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जानेवारी 2025 या महिन्यातील सणवार तसेच जे पंचांग आहे याविषयीची माहिती अगदी थोडक्यात सांगणार आहे. जर माझ्याकडून काही माहिती राहिली तर आपण व्हिडिओला पॉज करून वाचू देखील शकता. पॉज करून आपल्याला झूम करायची आहे आणि सर्व माहिती वाचायची आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यापूर्वी, माहिती सांगण्यापूर्वी आपल्याला या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जाओ हीच माता लक्ष्मीच्या, तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना आहे. तर सुरुवात करूया. 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. 1 जानेवारी बुधवारपासून आणि या दिवशी आपण पाहू शकता नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्मोत्सव असणार आहे. त्यानंतर 2 तारखेला कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांचा पुण्यदिन असून 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन असणार आहे. या दिवशी बालिका दिन देखील असणार आहे. यल्लमा देवीची यात्रा तासगाव रवळनाथ मंदिर वेंगुर्ला येथे असणार आहे. 4 तारखेला आपण पाहू शकताय पंचक आहे. बुध धनुमध्ये घबाड प्रारंभ होत आहे. 5 तारखेला आपण पाहू शकता बांगर षष्ठी असणार आहे. घबाड समाप्त होणार आहे. 6 तारखेला सोमवारच्या दिवशी गुरु गोविंद सिंग यांची जयंती आहे. पत्रकार दिन देखील या 6 जानेवारीला सोमवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यानंतर शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव जो आहे दुर्गाष्टमी 7 जानेवारीला मंगळवारच्या दिवशी सुरू होणार आहे. 8 तारखेला आपण पाहू शकता अमृत सिद्धी योग समाप्त होणार आहे, जो 7 तारखेला चालू झाला होता. त्यानंतर 9 तारखेला भद्रा प्रारंभ आहे. शंकर भारती उत्सव समाप्त होणार आहे करवीर गुरुवारच्या दिवशी. त्यानंतर 10 तारखेला आहे वैकुंठ पुत्रदा एकादशी. हो श्रोतेहो, या नवीन वर्षातील जी पहिली एकादशी आहे ती 10 जानेवारीला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. त्यानंतर 11 जानेवारीला आपण पाहू शकता त्रयोदशी क्षय आहे. तसेच काल रात्री नवरात्र आरंभ आहे. श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सव अयोध्या येथे असणार आहे शनिवारच्या दिवशी. 12 तारखेला आपण पाहू शकताय राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती देखील या दिवशी असणार आहे. त्यानंतर 13 जानेवारीला सोमवारच्या दिवशी शाकंभरी नवरात्र समाप्ती होणार आहे. आणि 14 तारखेला जानेवारी महिन्यातला आणि या वर्षातला सर्वात मोठा उत्सव असणार आहे मकर संक्रांती. हो, मकर संक्रांती विषयीचे भरपूर व्हिडिओ आपण बनवले आहेत चॅनलवर. जर आपण ते पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत. 14 जानेवारीला यंदा मकर संक्रांत आली आहे मंगळवारच्या दिवशी. 15 जानेवारीला बुधवारी करी दिन असणार आहे. किंक्रांत असणार आहे. घबाड प्रारंभ होणार आहे. 16 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी. त्यामुळे कमेंट्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. त्यानंतर 17 तारखेला पाहू शकताय आपण संकष्ट चतुर्थी आलेली आहे. चंद्रोदय जो आहे तो 9:30 वाजताच्या जवळपास असणार आहे शुक्रवारच्या दिवशी. 18 तारखेला देवी भगवत उत्सव असणार आहे समाप्ती. पंचमी वृद्धी देखील असणार आहे शनिवारच्या दिवशी. 19 तारखेला आपण पाहू शकताय अमृत सिद्धी योग प्रारंभ होत आहे पुन्हा एकदा. 20 तारखेला भालचंद्र महाराज जयंती असणार आहे कणकवली येथे. 21 तारखेला कालाष्टमी असून माघ मासारंभ होत आहे बुधवारच्या दिवशी. आपण 22 तारखेला पाहू शकताय श्री गुळवणी महाराजांची पुण्यतिथी सांगली येथे असणार आहे. 23 जानेवारीला गुरुवारच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची देखील जयंती या दिवशी मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच भारतभरात देखील साजरी केली जाणार आहे. 24 तारखेला शारीरिक शिक्षण दिन असणार आहे शुक्रवारच्या दिवशी. 25 तारखेला आहे षटतिला एकादशी. हो श्रोते हो, जानेवारी महिन्यातील दुसरी एकादशी षटतिला एकादशी ही शनिवारच्या दिवशी आलेली असून 26 तारखेला प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
त्यानंतर 27 तारखेला आपण पाहू शकताय महाशिवरात्री जी आहे महिन्यातली ती आलेली आहे सोमवारच्या दिवशी. 28 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होत आहे. मंगळवारच्या दिवशी अमावस्या जी असणार आहे ती 7:37 असणार आहे. दर्शमुनी अमावस्येची जी समाप्ती आहे ती बुधवारच्या दिवशी 29 तारखेला सायंकाळी 6:07 होणार आहे. त्यानंतर 30 तारखेला आपण पाहू शकता महात्मा गांधी पुण्यदिन असणार आहे. तसेच परमपूज्य श्री कलावती आईंचा पुण्यतिथी देखील असणार आहे गुरुवारच्या दिवशी. आणि या जानेवारी महिन्याचा जो शेवट आहे तो 31 तारखेला असून 31 तारखेला आहे धर्मनाथ बीज. तसेच अवतार मेहरबाबा यांची अमरतिथी देखील यांच्या मेहरबाबा येथे अरणगाव येथे साजरी केली जाणार आहे. मोठ्या उत्साहामध्ये असणार आहे ही. अहमदनगरमध्ये महाराष्ट्रात फार मोठं त्यांचे समाधीचे स्थान आहे. तिथे 31 तारखेला शुक्रवारी अवतार मेहरबाबांची अमरतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. आपल्या घरापासून अगदी जवळच ते ठिकाण आहे तर तिथले देखील व्हिडिओ त्यावेळेस नक्कीच टाकेल. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता हे अरुणोदय कॅलेंडर आपल्या हातात आलेले होते आणि त्याविषयीचीच माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारीचीच माहिती सांगितली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याची माहिती पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, बेल नोटिफिकेशन ऑन करायचे आहे, जेणेकरून जे येणारा व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.